तुम्हाला जर हस्तरेषा शिकायची असेल तर प्रॅक्टिस कशी करा हे तुम्हाला सांगतो. अनेक पुस्तकं बाजारामध्ये उपलब्ध आहेत. पहिली एक गोष्ट काम करायची, घरामधील अनेक ओळखीची व्यक्ती असतील, त्यांची परमिशन घ्यायची. त्यांना काही भविष्य सांगायचं नाही, आधी फक्त खुणा घ्यायच्या. आता आम्ही अभ्यास करताना माझ्याकडे जवळपास मी पहिल्या 3,500 ते 4,000 लोकांच्या हस्तरेषा नुसत्या बघितल्या. मला गुरुजींनी डायरेक्ट परमिशन दिली नव्हती. पहिली 7 वर्ष मी हस्तरेषेचा अभ्यास केला. त्याच्यानंतर 7 वर्षानंतर मी पारंगत झाल्यानंतर आता गुरुजी म्हणाले तू आता हस्तरेषा बघायला लाग प्रोफेशनली. कारण कसं आहे, 1250 खुणा आहेत ना, 1250 खुणा आहेत. मस्करी सांगत नाहीये. 1250 खुणा म्हणजे याचा अर्थ कसा आहे, तुम्हाला मी उदाहरणार्थ जर मी बटाटा दिला आणि बटाट्यापासून तुम्हाला मी 100 प्रकार बनवायला सांगितले तर तुम्ही बनवाल ना. त्याचप्रमाणे एक खूण आहे, एक खूण जी आहे ती इथे असेल तर काय होतं, इथे असेल तर काय होणार, इथे असेल तर काय होणार. तीच खूण वेगवेगळ्या ठिकाणी आणि जवळपास एक खूण जवळपास 70 ते 80 ठिकाणी असते एकाच वेळेला. मग अशा पद्धतीने जवळपास अशा खुणा 250 ते 300 आहेत. त्याचं रूपांतर 1250 खुणांमध्ये झालेलं आहे. मग त्या खुणेला परत काट आहे का, गोल आहे का, महिरपी आहे का, अनेक प्रकार आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे मला शिकायला 7 वर्ष लागली. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो त्याप्रमाणे की हस्तरेषा बघण्यासाठी मुळात आधी व्यवस्थित अभ्यास करायचा. आणि अनेक म्हणजे बाजारामध्ये अनेक पुस्तकं आहेत. फक्त स्वतः स्टडी करण्यापेक्षा कोणाला तरी गुरु करा आणि व्यवस्थित 5 ते 7 वर्ष तुम्ही हस्तरेषा व्यवस्थित शिकू शकता. मला 7 वर्ष लागली. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे व्यवस्थित लाईट लावायचे किंवा उन्हात बसायचं आणि प्रत्येक हस्तरेषेच्या खुणा ज्या आहेत, ज्या पुस्तकात दिलेल्या आहेत, त्या बरोबर मॅच होतात का नाही बघायच्या. अर्थात ह्या गोष्टीसाठी कोणीतरी गुरु लागणारच आहे. मी ज्या गुरुजींकडे शिकलो त्यांनी मला पूर्णपणे त्या खुणा दाखवल्या बघायच्या कशा. एक गोष्ट लक्षात ठेवा, जर हस्तरेषा तुम्ही अर्धवट ज्ञान आहे, भविष्य सांगायला गेलं तोंडावर आपटाल ना जोरात. माझ्यासमोर बरेच लोक आपटलेले आहेत. 6 महिन्याचे कोर्स, 1 वर्षाचा कोर्स, 2 वर्षाचा कोर्स करून फायदा होतो नाही असं नाही, पण कोर्समध्ये सगळं ज्ञान मिळत नाही. 7 वर्ष कुठे आणि 6 महिने कुठे, ती तोंड ओळख म्हणतो आम्ही. त्याच्यामुळे बरेचसे ज्योतिषी आहेत ना, ते बंद पडतात. त्यांच्याकडे जाणे लोक बंद करतात. आता मी 22 वर्ष काम करतोय. आता मी विदेशातले आता मला फॉरेनर पण कॉन्टॅक्टमध्ये आहेत. म्हणजे आपले जे लोक आहेत हिंदुस्थानी किंवा भारतामध्ये राहणारी जी लोक आहेत ती बाहेर आहेत, ते करतात. शिवाय माझ्याकडे फॉरेनर जे बाहेरच्या कंट्रीतले लोक आहेत, विदेशी लोक, ते पण माझ्याकडे आता हस्तरेषेची माझ्याकडे माहिती घेत आहेत. फक्त कसं माझा इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे मी मध्यस्थी कोणतरी घेतो आणि त्यांच्याशी डिस्कशन करतो. मला हेच सांगायचंय की हस्तरेषा शिकताना सर्वात महत्वाची गोष्ट चिन्हांचा पहिला अभ्यास करायचा. आणि पाठांतर भोकंबटी करून काय होणार नाही. दररोज 150 चिन्ह बघायची. प्रत्येकाच्या हातावर आहे का, फक्त परमिशन विचारायची. डायरेक्ट हातात गेला तर सपाटा बसेल. त्याच्यामुळे प्रत्येकाला विचारायचं की मी हस्तरेषा अभ्यास करतोय की करते, मला जरा हात फक्त बघायचा. मी भविष्यात काय सांगणार नाही, माझं स्टडी चालू आहे. करा, शिका. छान, आपलं शास्त्र छान आहे भारतीय.